लाजाच्या धार आहे, हुस्न म्हणजे असं की आर पार आहे. ऐका आर शब्दाला ज्याच्या धार आहे, हुस्न म्हणजे असं की आर पार आहे. सोलापूरकरांना ज्यांचा आधार आहे, ईर्षेवरती उतरला की राजा भाऊ सर्व दे नंगी तलवार आहे. आयऱ्या गैऱ्यांचं काम हित अजिबात नाही, कारण तो माघार कधी घेणार नाही. बाबासाहेबांच्या कार्याने चालला पुढे पुढे, आडवण का येऊ त्यो कुणाच्या बापालाही भेणार नाही. कितींदा सांगू तुम्हाला जरा बाजूला सरका, कितींदा सांगू तुम्हाला जरा बाजूला सरका, कितींदा सांगू तुम्हाला बाजूला सरका. कारण भीमाचा प्यांथाव राजा भाऊ सरबुदे. ऐकायचं बरं का, पटलं तर टाळी वाजवाय, नाही तर वाजवायचं. आप्पा तळभंडारी यांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी प्रेमाची भेट. अरे कितींदा सांगू तुम्हाला बाजूला सरका, कितींदा सांगू तुम्हाला मनुवादी आणू बाजूला सरका. बाबा भीमाचा पॅन्थर राजा भाऊ सर्वदे, त्याच्या गाडीला बिरेक नाही बर का. आणि म्हणून अरे झाली तर होऊ दे होळी, त्या पॅन्थर पासून लढाई झाली तर होऊ दे रक्ताची होळी. आमचा राजभाऊ सर्व दे बंदुकीची गोळी, आमचा राजभाऊ सर्व बंदुकीची गोळी, राजाभाऊ सर्व दे बंदुकीची गोळी, राजाभाऊ सर्व दे बंदुकीची गोळी. हे राजभाऊ नाव म्हणजे बंदुकीची गोळी, राजभाऊ नाव म्हणजे बंदुकीची गोळी, राजाभाऊ नाव म्हणजे बंदुकीची गोळी, राजाभाऊ नाव म्हणजे बंदुकीची गोळी. झाली तर होऊ दे रक्ताची होळी, झाली तरी होऊ दे रक्ताची होळी. पण त्यांनी भाजून नाही घेतली कधी स्वतःची पोळी. आवडली तर टाळी वाजवायची. चला, स्वार्थ बघितलाय का समाजापाशी? तुमचं नुकसान करून स्वतःचा फायदा केला का राजभाऊने कधी? तोंडानं बोला. हा, कधी भाजून नाही घेतली त्यांनी स्वतःची पोळी. आणि म्हणून अरे राजाभाऊ नाव म्हणजे बंदुकीची गोळी, राजाभाऊ नाव म्हणजे बंदुकीची गोळी. राजाभाऊ नाव म्हणजे बंदुकीची गोळी, अरे राजाभाऊ नाव म्हणजे बंदुकीची गोळी. अरे राजाभाऊ नाव म्हणजे बंदुकीची गोळी, राजाभाऊ नाव म्हणजे बंदुकीची गोळी. आणि खास करून मगाशी फरमाईश आली की बोले आम्ही अजून पण स्टेटस तेच ठेवतोय, साहेबांच्या बड्डेला बी आम्ही तेच ठेवतोय, ते तुम्ही एकदा म्हणावं. माझ्या लक्षात नव्हतं, त्यानं व्हिडिओ ऐकवला. म्हणला हे गाणं म्हणा. आर दगडाला पिसून कधी मैदा झाला ना, आर दगडाला पिसून साहेबांच्या कार्यकर्त्यानं व्हिडिओ दाखवला. म्हणजे हे म्हणा, मला वाटतं 2 वर्षापाठीमागे म्हणलं होतं गाणं. आर दगडाला पिसून कधी मैदा झाला ना, आणि राजा भाऊला भिडणारा पैदा झाला नाही, कोणी राजा भाऊला भिडणारा पैदा झाला नाही.
झाला पिसून कधी मैदा झाला ना आमच्या राजा भाऊला भेटणारा कोणी फायदा झाला नाही 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 आणि त्या पण फरमाईश सगळ्यांच्या घेतोय सुशील भाऊने मग सांगितले की कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गाणी झाली पाहिजे म्हणून अरे चांद भी शर्माए जब बाबा मुस्कुराए हे लक्षात का असं का म्हणायचं कोई कहे सलमान तो कोई कहे शाहरुख कोई कहे मैं ऐश्वर्या की जान हूँ अरे मैं तो एक सच्चा जय भीम वाला मैं तो सिर्फ बाबा साहब का फैन हूँ आणि ही कवाली साहेबांना सुद्धा आवडते बघा बाकीच्यांना तर आवडते नाही तुमच्या गाणं सांगतानाच मला कळलं आणि जशी साहेबांची आता फरमाईश काय आहे? जशी ही कवाली राजा भाऊंना आवडते तशीच ही कवाली हे जे बसते हे साहेब आहेत ना अरपेचे मोठे साहेब रामदास आठवले साहेबांना पण खूप आवडते कारण रामदास आठवले साहेबांच्या इथं पण बराच वेळा आम्ही कार्यक्रम केला पहिल्यांदा आम्हाला ही कवाली गायला सांगते कोणची अरे चांद भी शर्माए जब